नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पाठीमागच्या आपण काही लेक्चरमध्ये वातावरणाचा सविस्तर पद्धतीने अभ्यास केला होता। याच्यामध्ये आपण प्रामुख्याने वातावरणामध्ये असणारे सर्व प्रकारचे घटक, मग अवकाशामध्ये असणारे तारे, त्याचबरोबर पृथ्वीवरती सूर्याच्या उष्णतेमुळे घडणारे वेगवेगळ्या प्रकारचे आविष्कार, याच्यामध्ये वारा, पाऊस असेल, या सर्वांचे प्रकार, त्यांची माहिती अगदी आपण सविस्तरपणे बघितलेली होती। आता या ठिकाणी आपण वातावरणाचा सविस्तरपणे अभ्यास केल्यानंतर आता आपण यानंतर काही भागांच्या मध्ये शिलावरणाचा अभ्यास करणार आहोत। आता हे जे शिलावरण आहे, या शिलावरणाला इंग्रजीमध्ये लिथोस्फिअर असं म्हणतात। या ठिकाणी या भाग 1 मध्ये किंवा पार्ट फर्स्ट मध्ये आपण शिलावरणाचा अर्थ आणि त्याची महत्त्वाची जी वैशिष्ट्ये आहेत, ती महत्त्वाची वैशिष्ट्ये याच्यामध्ये बघणार आहोत। त्यामध्ये आपण शिलावरण हा जो शब्द आहे त्याची निर्मिती कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर या शिलावरणाची जी काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, जे आपण पृथ्वीवरती राहतो त्या पृथ्वीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, त्या प्रमुख वैशिष्ट्यांच्या थोडक्यात चर्चा करणार आहोत किंवा त्याची आपण माहिती बघणार आहोत। आता सर्वप्रथम आपल्याला शिलावरणाचा अर्थ बघायचा आहे। आता हा जो शिलावरण आहे, त्या शिलावरण या शब्दाची जी उत्पत्ती आहे, ती उत्पत्ती प्रामुख्याने ग्रीक शब्दापासून झालेली आहे। आता शिलावरण हा जो शब्द आहे, या शिलावरण याला इंग्रजीमध्ये लिथोस्फिअर असं म्हणतात। आता हा जो लिथोस्फिअर शब्द आहे, त्या लिथोस्फिअर शब्दाची निर्मिती ही ग्रीक शब्दापासून झालेली आहे। आता आपण जर पाहिलं तर प्रत्येक शब्दाची किंवा प्रत्येक भूगोलातील प्रत्येक शब्द त्याचे मूळ रूप जे आहे ते ग्रीक भाषेतील आहे। आता असं का आहे, कारण ग्रीक जे तत्त्वज्ञ होते किंवा ज्यांनी खूप मोठे शास्त्रज्ञ होते, त्या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम या ठिकाणी या शास्त्राचा अभ्यास करायला चालू केलेलं होतं। त्यामुळे या ठिकाणी जे ग्रीक शास्त्रज्ञ आहेत, ते ग्रीक शास्त्रज्ञांनी या शब्दांची सर्वप्रथम निर्मिती केलेली होती। त्यामुळे प्रत्येक शब्दाचा जो मूळ अर्थ आहे किंवा त्याची मूळ निर्मिती आहे, ते ग्रीक भाषेतून झालेली आहे। म्हणून या ठिकाणी जो शिलावरण हा जो शब्द आहे, या शिलावरणाला इंग्रजीमध्ये लिथोस्फिअर असं म्हणतात। या लिथोस्फिअर या शब्दाची निर्मिती ग्रीक शब्दापासून झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता लिथोस्फिअर हा जो शब्द आहे, लिथोस्फिअर हा शब्द लिथो आणि स्फिअर या प्रमुख दोन शब्दांनी बनलेला आहे। म्हणजे लिथो आणि स्फिअर हे जे दोन शब्द आहेत, या प्रमुख दोन शब्दांच्या पासून लिथोस्फिअर या शब्दाची निर्मिती झालेली आहे। आता जो लिथो आहे, त्या लिथो या शब्दाचा ग्रीक शब्द लिथोस या शब्दापासून त्याची निर्मिती झालेली आहे। म्हणजे लिथो या शब्दाची जी निर्मिती आहे, आता लिथोस्फिअर हा जो शब्द आहे, तो शब्द लिथो आणि स्फिअर या दोन शब्दांच्या पासून तयार झालेला आहे। त्याच्यातील लिथो हा जो शब्द आहे, तो हा शब्द ग्रीक भाषेतील लिथोस या शब्दापासून तयार झालेला आहे। या लिथोस या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो दगड। आता लिथोस्फिअर हा जो शब्द आहे, त्या शब्दाचा मूळ अर्थ जर आपण बघितला, त्याला आपण मराठीमध्ये शिलावरण असं म्हणतो। आता शिलावरणातील जो पहिला आहे लिथोस्फिअर मधला लिथो, त्याचा अर्थ दगड असा होतो। तर दुसरा शब्द आहे स्फिअर। स्फिअर या शब्दाची निर्मिती आपण पाठीमागे बघितलेली होती। वातावरण या शब्दाचे किंवा वातावरणाचा अर्थ समजून घेत असताना स्फिअर या शब्दाची निर्मिती ग्रीक शब्द स्पायरिया याच्यापासून झालेली आहे। स्पायरिया यालाच मराठीमध्ये गोल अथवा चेंडू अशा प्रकारे त्याचा अर्थ असलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने शिलावरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला या शिलावरणाची निर्मिती किंवा शिलावरण या शब्दाची निर्मिती कशा प्रकारे झालेली आहे ते माहीत करून घेणं गरजेचं आहे। आता ढोबळमानाने जर आपण मराठीमध्ये जर या शब्दाचा अर्थ पाहिला, तर शिला किंवा शिळा याचा अर्थ दगड असा होतो। आपण पाहिले की पुराण काळामध्ये किंवा वेगवेगळ्या कालखंडामध्ये, पाठीमागच्या अश्मयुगीन कालखंडामध्ये शिळा किंवा दगडांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे लेख कोरले जायचे, त्याला आपण शिलालेख असं म्हणतो। कारण दगडावरती कोरलेला लेख होता, तेव्हापासून हे शब्द अस्तित्वात असलेले पाहायला मिळतात। म्हणून या ठिकाणी शिलावरणाचा अर्थ आपल्याला समजून घेत असताना या दोन शब्दांचा आपल्याला अर्थ समजावून घेणं महत्त्वाचं आहे। हे दोन शब्द लिथो आणि स्पायरिया हे ग्रीक शब्द आहेत। लिथोचा अर्थ होतो दगड आणि स्पायरियाचा अर्थ होतो गोल।
याच्यावरूनच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील असणारे जे खडक आहेत किंवा दगड आहेत त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच लिथोस्फिअर किंवा म्हणजे शिलावरण असे आपल्याला त्याची व्याख्या करता येईल. आता आपल्याला शिलावरणाची व्याख्या बघायची आहे. शिलावरण म्हणजे काय, तर शिलावरण म्हणजे पृथ्वीवरील घनरूप खडकांचे आवरण, याला आपण शिलावरण असं म्हणतो. शिलावरण कशाला म्हणायचं, तर पृथ्वीवरील जे घनरूप खडक आहेत. आता घनरूप म्हणजे कसले, तुम्ही पदार्थांच्या अवस्था बघितलेल्या असतील. घनरूप अवस्था आहे, द्रवरूप अवस्था आहे, वायुरूप अवस्था आहे. याच्यातील जी घनरूप अवस्था आहे त्या घनरूप अवस्थेतील खडकांचे आवरण. आवरण म्हणजे काय, तर कवर, एखाद्या वस्तूला असणारं बाहेरून आवरण किंवा त्याच्यावरती असणारा जो एक प्रकारचं कवच असतं त्याला आपण आवरण असं म्हणू. या पृथ्वीवरील घनरूप खडकांच्या आवरणालाच आपण शिलावरण असं म्हणतो. शिलावरणामध्ये प्रामुख्याने भूकवच आणि प्रावरणाचा वरील भाग याचा समावेश होतो. शिलावरणामध्ये कशाचा समावेश होतो, तर एक पहिला आहे भूकवच आणि दुसरा आहे प्रावरण. म्हणून या दोन घटकांचा प्रामुख्याने याच्यामध्ये अभ्यास होत असलेला पाहायला मिळतो. आता हे जे शिलावरण आहे ते शिलावरण पूर्णपणे एकसंघ नाही, तर ते लहान मोठ्या तबकांनी बनलेलं आहे. म्हणजे आपण पृथ्वीवरती बघतो, आपला भारत देश आहे, तो भारत देश आपल्याला अखंड दिसतो किंवा आपल्याकडे 7 खंड आहेत, प्रमुख 4 महासागर आहेत. 7 खंड 4 महासागर आपल्याला वाटते की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्व एकच जमीन आहे आणि एका जमिनीवरती ते सर्व अस्तित्वात आहे. तर हे असं नसून हे सर्व जे महासागर किंवा खंड आहेत हे सर्व महासागर आणि खंड लहान मोठ्या तबकांनी बनलेले आहेत. तबक म्हणजे काय, तर प्लेट्स आहेत. त्या प्लेट्सवरती या सर्व प्रकारचे घटक आधारलेले आहेत आणि त्याच्यावरती हे आपले वेगवेगळे खंड आणि महासागर आहेत. आता या ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स कशा प्रकारच्या असतात, त्याच्या सरकण्यामुळे किंवा त्याच्या हालचालीमुळे काय प्रक्रिया होतात ते आपल्याला नंतर बघायचं आहे. परंतु या ठिकाणी शिलावरणाची व्याख्या बघत असताना आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की पृथ्वीवरील घनरूप खडकांचं जे आवरण असतं त्याला आपण शिलावरण असं म्हणतो. शिलावरणामध्ये भूकवच आणि प्रावरणाच्या वरील भाग याचा समावेश होतो. आता आपण पृथ्वीचं नंतर अंतरंग बघणार आहोत. त्या अंतरंगामध्ये भूकवच आणि प्रावरणाचा अभ्यास करणार आहोत. परंतु या ठिकाणी शिलावरणामध्ये भूकवच आणि प्रावरणाच्या वरील भागाचा समावेश होतो. शिलावरण हे एकसंघ नाही, तर ते लहान मोठ्या तबकांनी किंवा प्लेट्सनी बनलेलं आहे. की अशा प्रकारे आपल्याला शिलावरणाची व्याख्या करता येईल. त्यानंतर आता आपल्याला हे जो शिलावरण आहे त्या शिलावरणाची काही प्रमुख वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. आता हे जे शिलावरण आहे या शिलावरणाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत ती या ठिकाणी आपल्याला बघता येतील. ही प्रामुख्याने 5 प्रमुख विभागांच्या मध्ये विभागली गेलेली आहेत. याच्यातील सर्वात महत्त्वाचा पहिला आहे तो म्हणजे शिलावरणाची निर्मिती, दुसरा त्याचा विस्तार, तिसरा शिलावरणाचं क्षेत्र, चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे त्या ठिकाणी असणारे जमीन व पाणी यांचं वितरण, खंड आणि महासागर, हे सर्व घटक प्रामुख्याने शिलावरणांच्या वैशिष्ट्यामध्ये असलेले पाहायला मिळतात. याच्या माध्यमातून आपल्याला शिलावरणाचं महत्त्व सांगता येईल. आता आपल्याला शिलावरणाचं वैशिष्ट्य बघत असताना पहिला महत्त्वाचा घटक बघायचा आहे तो म्हणजे त्याची निर्मिती. या शिलावरणाची निर्मिती कधी झाली, तर शिलावरणाची निर्मिती ही प्रामुख्याने पृथ्वीच्या उत्क्रांतीनंतरच्या काही काळानंतर झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता याच्या अगोदरी आपण ग्रह, सूर्यमाला आणि ग्रह यांचा अभ्यास करत असताना पृथ्वी या ग्रहाचा अभ्यास केलेला होता. पृथ्वी या ग्रहाची जी उत्क्रांती आहे ती 450 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. या 450 कोटी वर्षापूर्वी सूर्यमालेसोबत आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली. आता प्रारंभीचा काळ जर आपण बघितला तर पृथ्वी हा जो ग्रह आहे तो ग्रह अतिउष्ण वायूंचा गोळा होता. आता अतिउष्ण वायूंचा गोळा म्हणजे काय होतं, तर पूर्णपणे आपल्या पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारचे वायू होते आणि पृथ्वीच्या परिवलनाचा वेग जास्त होता. पृथ्वीवरती जसे आपण सजीव बघतोय, वनस्पती बघतोय, पाणी बघतोय, डोंगर बघतोय, या प्रकारच्या कोणतेही घटक अस्तित्वात नव्हते. तर हा अतिउष्ण वायूंचा गोळा होता. कालांतरानं काय झालं, तर कालांतरानं जसे वेगवेगळ्या अंतर्गत घडामोडी किंवा बदल होत गेले, वातावरणात बदल होत गेले, त्या बदलांच्या बरोबर या पृथ्वीचा परिवलनाचा कालावधी कमी झाला आणि हळूहळू याची निर्मितीकडे प्रक्रिया होऊ लागली. कालांतराने पृथ्वीची उष्णता उत्सर्जन क्रियेद्वारे पृष्ठभागाकडून केंद्राकडे हळूहळू थंड होत गेली.
आता हळूहळू नंतर काय झालं, या पृथ्वीची निर्मिती होत असताना प्रामुख्याने पृथ्वीची उष्णता उत्सर्जन ही जी प्रक्रिया आहे, त्या उष्णता उत्सर्जन प्रक्रियेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्राकडे हळूहळू थंड होत गेली. म्हणजे आपण ज्या पृष्ठभागावरती राहतो त्या पृष्ठभागापासून आपण केंद्राकडे जसजसं आपण जसजसं जाऊ तसतसं ती हळूहळू थंड होत गेली. म्हणजे सुरुवातीला जो पृथ्वीचा अतिउष्ण वायूंचा गोळा होता ती कालांतराने नंतर थंड होत गेली. प्रथम जी द्रवरूप अवस्थेत पृथ्वी होती त्या द्रवरूप अवस्थेतील पृथ्वीचं रूपांतर हळूहळू घनरूप अवस्थेमध्ये झालेलं होतं. हे द्रवरूप अवस्थेतील रूपांतर होत असताना जे जास्त घनतेचे जड पदार्थ होते ते जास्त घनतेचे जड पदार्थ केंद्राकडे आणि कमी घनतेचे पदार्थ भूपृष्ठाकडे स्थलांतरित झाले. म्हणजे या ठिकाणी हा जो अतिउष्ण वायूचा गोळा होता, या अतिउष्ण वायूच्या गोळ्याचे त्या ठिकाणी एका खडकामध्ये रूपांतर होत असताना जे जास्त घनतेचे जे जड पदार्थ होते ते जड पदार्थ केंद्राकडे गेले, तर याच्यामधील जे कमी घनतेचे पदार्थ होते ते कमी घनतेचे पदार्थ भूपृष्ठाकडे आलेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी आपण पृथ्वीचा अंतरंग बघताना याची माहिती बघणार आहोत. जे आपलं पृथ्वीचा गाभा आहे तो गाभ्यातील जो अंतर्गाभा आहे तो अंतर्गाभा घनरूप आहे. म्हणजे जे जास्त घनतेचे पदार्थ आहेत ते सर्व आपल्या केंद्राकडे आकर्षित झालेले आहेत, तर कमी घनतेचे जे पदार्थ आहेत ते कमी घनतेचे पदार्थ आपल्या भूपृष्ठाकडे असलेले स्थलांतरित झालेले पाहायला मिळतात. कालांतराने या पृथ्वीच्या पृष्ठभागाचं जे तापमान आहे ते तापमान कमी झालं. तापमान कमी झाल्यानंतर जी वायुरूप अवस्थेमध्ये पृथ्वी होती त्या वायुरूप अवस्थेतील पृथ्वीचं घनरूप अवस्थेमध्ये रूपांतर झालं. आता जरी या पृथ्वीचं वायुरूप अवस्थेमधून घनरूप अवस्थेमध्ये रूपांतर झालं असलं तरीसुद्धा आज पृथ्वीचा काही अंतर्भाग द्रवरूप असलेला पाहायला मिळतो. म्हणजे आपण जर बघितलं तर पृथ्वीचा जो अंतर्भाग आहे तो अंतर्भाग आजही द्रवरूप अवस्थेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी जर आपण पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास केला तर पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करत असताना पृथ्वीच्या अंतर्भागाचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तो अंतर्भाग आहे तो अंतर्भाग आजही द्रवरूप आहे. याच्यामुळेच आपल्याकडे ज्वालामुखीसारख्या प्रक्रिया होत असतात. म्हणून या ठिकाणी याची निर्मितीमध्ये हा घटक महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी ही जी निर्मिती आहे ती निर्मितीची प्रक्रिया घडत असताना ही जी निर्मिती झाली त्या निर्मितीमध्ये पृथ्वीच्या निर्मिती प्रक्रियेत तिच्या पृष्ठभागालगत तापमान घटनेची जी क्रिया आहे ती तापमान घटनेची क्रिया कमी दाबामुळे खूप वेगात झालेली आहे. आता आपण ही निर्मितीची प्रक्रिया होत असताना जी तापमान घटनेची प्रक्रिया आहे तो त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागालगत त्या ठिकाणी कमी दाब निर्माण झाला. कमी दाबामुळे त्या ठिकाणी या पृथ्वीच्या निर्मितीची प्रक्रिया झाली. त्याचबरोबर पृथ्वीच्या मध्य आणि केंद्र भागापेक्षा कठीण पदार्थांचे आवरण तयार झाले. आता या सर्व घटनांच्यामुळे काय झालं तर मध्यभाग आणि जो केंद्र भाग आहे त्या केंद्र भागापेक्षा कठीण पदार्थांचं आवरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच कठीण पदार्थांच्या आवरणाला आपण शिलावरण असं म्हणतो. शिलावरण हे मातीमुळे झाकलेलं आहे. आता शिलावरणाचा जो थर आहे तो आता शिलावरणाचा थर मातीमुळे झाकलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर तुम्ही नारळ पाहिला असेल, नारळामध्ये आत खोबरे असतं आणि ते मऊ असतं, परंतु तुम्ही जर वरचं कवच बघितलं तर ते अत्यंत कठीण प्रकारचं असतं. आपण ज्यावेळेला जोरात त्याच्यावरती आघात करतो त्यावेळेलाच तो नारळ फुटतो, याशिवाय तो नारळ फुटत नाही. त्यामुळे या ठिकाणी जर आपण पृथ्वीचा पृष्ठभाग बघितला तर पृथ्वीचा पृष्ठभाग हा कठीण खडकांचं आवरण आहे. त्या कठीण खडकांच्या आवरणाला आपण शिलावरण म्हणतो, परंतु हे कठीण खडक जे आहेत ते खडक आपल्याला दिसत नाहीत. याचं कारण असं आहे की हे जे खडक आहेत ते खडक मातीमुळे झाकले गेलेले आहेत. आता आपल्याला याचा विस्तार बघायचा आहे. शिलावरणाचा जो विस्तार आहे याचा शिलावरणाचा विस्तार पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास 100 किलोमीटर जाडीचा आहे. आता शिलावरणाचा विस्तार हा 100 किलोमीटर जाडीचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं आपण आज जाऊ तसं तसं याचा विस्तार हा 100 किलोमीटरच्या जाडीपर्यंत झालेला पाहायला मिळतो. आता आपल्याला या ठिकाणी क्षेत्र बघायचं आहे. आता शिलावरणाचं वैशिष्ट्य बघत असताना त्याचं क्षेत्राचा अभ्यास करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. आता जर आपण प्रामुख्याने बघितलं तर या शिलावरणाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला तर शिलावरणाचं क्षेत्रफळ हे एकूण पृथ्वीच्या क्षेत्रफळा एवढं आहे. आता पृथ्वीचं क्षेत्रफळ किती आहे
तर जवळपास 51.091 कोटी चौरस किलोमीटर एवढं आपल्या पृथ्वीचं क्षेत्रफळ आहे आणि तेवढंच आपल्या या शिलावरणाचं क्षेत्रफळ असलेलं पाहायला मिळतं. आता या क्षेत्रफळाचं प्रामुख्याने 2 गटांच्यामध्ये विभाजन झालेलं आहे. याच्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे खंड आणि दुसरा आहे महासागर. याच्यातील खंडाचं क्षेत्र किती आहे तर खंडांचं क्षेत्र जवळपास 14.898 चौरस किलोमीटर आहे. तर महासागरांचे क्षेत्रफळ हे जवळपास 36.193 कोटी चौरस किलोमीटर असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे पूर्ण जे शिलावरण आहे त्या पूर्ण शिलावरणाचं क्षेत्रफळ हे 51.091 कोटी चौरस किलोमीटर, त्याच्यापैकी खंडाचं 14.898 चौरस किलोमीटर, तर महासागरांचं 36.193 चौरस किलोमीटर आहे. एवढ्या मोठ्या भागावरती या ठिकाणी हे दोन्ही घटक विभागले गेलेले आहेत. आता या ठिकाणी आपण पृथ्वीवरती बघत असताना, तुम्ही याच्या अगोदर भूगोलाचा अभ्यास करत असताना जमीन व पाणी यांच्या वितरणाचा अभ्यास केला असेल. पृथ्वीवरती जमीन व पाणी यांचं जे वितरण आहे याचं वितरण असमान स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिलावरण जे आहे त्या शिलावरणाचं वितरणसुद्धा अशाच असमान स्वरूपाचं आहे. आपल्या पृथ्वीवरती असणारी जी जमीन आहे त्या जमिनीचं प्रमाण 29.2% आहे, तर पाण्याचं प्रमाण जवळपास 70.8% असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपल्या पृथ्वीचं जे 100% प्रमाणापैकी, म्हणजे एकूण जर तुम्ही 100% प्रमाण पाहिलं तर या 100%पैकी जवळपास 29% भाग 29.2% भाग जमिनीचा आहे, तर 70.8% भाग जो आहे तो 8% भाग पाण्याने व्यापलेला आहे. याच्यातील दक्षिण गोलार्ध जो आहे तो दक्षिण गोलार्धामध्ये प्रामुख्याने पाण्याने भाग व्यापलेला आहे, तर उत्तर गोलार्धातील भाग जमिनीने व्यापलेला आहे. आता याचं जर आपण प्रमाण काढलं तर याचं प्रमाण, क्षेत्रफळाचं गुणोत्तराचं प्रमाण जर बघितलं जमीन आणि पाणी यांचं, तर दक्षिण गोलार्धामध्ये पाणी आणि जमीन यांचं जर आपण गुणोत्तर प्रमाण बघितलं तर 5:1 एवढं या ठिकाणी जमीन आणि पाणी यांचं प्रमाण आहे. तर उत्तर गोलार्धात 3:2 एवढं आहे. म्हणजे जवळपास 5 भाग हे पाण्याचे आहेत, तर 1 भाग जमिनीचा आहे तो दक्षिण गोलार्धामध्ये. तर उत्तर गोलार्धामध्ये 3 भाग पाण्याचा आहे, तर 2 भाग हा त्या ठिकाणी आपल्याला पृथ्वीचा जमिनीचा असलेला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला पृथ्वीचा अभ्यास करत असताना किंवा या शिलावरणाचा अभ्यास करत असताना या प्रमुख घटकांची माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता या ठिकाणी एक भूगोलतज्ञ होऊन गेलेले आहेत सर जॉन मरे यांनी त्यांच्या अभ्यासानुसार जमीन आणि पाण्याचं खोलीनुसार वितरण केलेलं आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती असणारी 29.2% जमीन आणि 70.8% पाणी याचं वितरण कशा प्रकारे आहे ते सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये जमिनीचं खोलीनुसार वितरण दिलेलं आहे, किंवा जमिनीचं उंचीनुसार फुटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग दिलेले आहेत आणि एका बाजूला त्याची शेकडेवारी दिलेली आहे, समुद्राची तशीच खोली दिलेली आहे आणि त्याची टक्केवारी दिलेली आहे. आता 12,000 फुटांपेक्षा जास्त असणारे भूभाग आपल्या पृथ्वीवरती जवळपास 1% आहेत. 6,000 ते 12,000 याच्यामध्ये असणारे भूभाग 2% आहेत. 3,000 ते 6,000 फूट उंचीवरती असणारे भूभाग 5% आहेत. तर सरासरी 600 ते 3,000 फूट उंचीवरती असणारे भाग सर्वात जास्त 13% आहेत. तर 0 ते 600 फूट उंचीवरती असणारे भाग हे 8% आहेत. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती सर्वात जास्त जी जमीन आहे ती 600 ते 3,000 कोटी याच्या दरम्यान आहे. आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पृथ्वीवरती किती फूट उंचीमध्ये सर्वात जास्त जमीन आहे किंवा त्याचं प्रमाण किती आहे. आता जर आपण खोली पाहिली तर खोलीचं वितरण हे 0 फुटापासून म्हणजे समुद्र पातळीपासून ते 18,000 फुटांपेक्षा जास्त असणारे भाग याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर 70.8% जे भाग आहे त्या 70.8% भागाचं वितरण याचं कशाप्रकारे कोणती जमीन आहे ते आपल्याला दिलेली आहे. आता 0.600 फूट खोलीचे भाग असणारे 5% आहेत. 600 ते 3,000 खोली असणारा भाग हा 3% आहे. 3,000 ते 6,000 फूट खोल असणारा भाग 2% आहे. 6,000 ते 12,000 फूट खोल असणारा भाग 15% आहे. तर या ठिकाणी सर्वात जास्त खोली असणारा जो भाग आहे
तो 12,000 ते 18,000 फूट एवढा आहे. म्हणजे आपला समुद्र जो आपण बघतो त्या समुद्रामध्ये 12,000 ते 18,000 फूट खोल असणारा हा सर्वात जास्त भाग आहे. तर 18,000 फुटांपेक्षा जास्त खोली असणारा भाग आपल्या पृथ्वीवरती जवळपास 5% असलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी सर्वात कमी भागी विचारला जाऊ शकतो त्याचं प्रमाण किती आहे, किंवा पृथ्वीवरचा जो पूर्ण भाग आहे त्या पूर्ण भागाचं वितरणानुसार आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कसाही याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला जमिनीचे आणि पाण्याचे खोलीनुसार वितरण, जमिनीच्या उंचीनुसार आणि पाण्याचं खोलीनुसार वितरण बघणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा घटक बघायचा आहे तो म्हणजे जमीन आणि पाणी याचं वितरण. आता जमीन आणि पाणी याचं वितरण जर बघितलं तर एकूण दक्षिण गोलार्धामध्ये 80.9% तर उत्तर गोलार्धामध्ये 60.7% जमिनीचा भाग महासागराने व्यापलेला आहे. आता आपल्याला जमिनीचं, पृथ्वीवरील जमिनीचं जर स्वरूप बघितलं तर या ठिकाणी वने, झुडूप, गवताळ प्रदेश, आर्द्रभूमी, कृषी क्षेत्र, ओसाड प्रदेश, बर्फाच्छादित प्रदेश, बांधकामाखालील क्षेत्र आणि इतर क्षेत्र असं एकूण याचं प्रत्येक जमिनीचं प्रमाण किती आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की वनांचं प्रमाण 31% आहे, झुडपांचं क्षेत्र 19% आहे, गवताळ प्रदेश 9% आहेत, आर्द्रभूमी 0.2% आहे, त्याचबरोबर कृषी क्षेत्र 11% आहे, ओसाड प्रदेश 19% आहे, बर्फाच्छादित प्रदेश 10% आहे, त्याचबरोबर बांधकामाखालील क्षेत्र आहे ते 0.5% एवढं आहे. तर इतर भाग जे आहेत ते 1% एवढं आहेत. असं एकूण 100% आपल्या पृथ्वीवरील जमिनीचं वितरण असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतरचा आपल्याला एक महत्त्वाचा भाग बघायचा आहे तो म्हणजे आपल्या हे जे शिलावरण आहे या शिलावरणाचं जे पूर्ण वितरण आहे पृथ्वीवरती हे कशा प्रकारे झालेलं आहे. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याचं वितरण प्रामुख्याने प्रमुख 7 खंड आणि 5 महासागर यांच्यावरती झालेलं आहे. आता आपल्याला प्रमुख 4 आपण म्हणतो, परंतु 2000 पासून एका 5व्या महासागराला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. त्याच्यानुसार आपण 5 महासागर म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. परंतु आपण या ठिकाणी 4 महासागर आपल्याला अभ्यासासाठी आपण पूर्वीपासून अभ्यासत होतो, परंतु आता 7 खंड आणि 5 महासागरांचा या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यास केला जातो. आता याचं जर आपण आकारानुसार जर बघितलं तर आकारानुसार या ठिकाणी खंड तुम्हाला माहीत आहे, त्याच्यानुसार त्याचं वितरणही माहीत आहे. या ठिकाणी प्रमुख 7 खंड दिलेले आहेत. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, त्याचबरोबर आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका हे प्रमुख 7 खंड आहेत. तर 5 महासागरांच्यामध्ये पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर आणि दक्षिण महासागर हे प्रमुख 5 महासागर असलेले पाहायला मिळतात. आता या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महासागरांच्या क्षेत्रफळ किंवा पृथ्वीचं क्षेत्रफळ पहिल्या क्रमांकाचा कोणता, दुसऱ्या क्रमांकाचा कोणता, तिसऱ्या क्रमांकाचा कोणता याच्यावरती या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कोणता महासागर किती क्रमांकाला आहे किंवा कोणता खंड कोणत्या क्रमांकावरती आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला ही अशा प्रकारे या शिलावरणाची वैशिष्ट्ये सांगता येतील. आता आपण या ठिकाणी या शिलावरणाचा अभ्यास करत असताना या भाग 1 मध्ये प्रामुख्याने शिलावरणाचा आपण अर्थ बघितला, शिलावरणाची व्याख्या बघितली, त्याचबरोबर शिलावरणाची वैशिष्ट्ये बघितली. शिलावरणाची वैशिष्ट्ये बघत असताना आपण निर्मिती बघितली, क्षेत्र बघितलं, त्याचं विस्तार बघितला, त्याचबरोबर जमीन आणि पाणी यांचं वितरण बघितलं आणि खंड आणि महासागर यांचं वितरण बघितलं. हे जे प्रमुख 5 घटक आहेत हे 5 घटकांच्या माध्यमातून आपल्याला शिलावरणाचा अगदी सविस्तरपणे अभ्यास आपल्याला करता येतो. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न विचारले जाऊ शकतात. जे आपण टक्केवारी बघितली, वेगवेगळ्या जमीन आणि पाणी यांची टक्केवारी असेल किंवा याच्या निर्मितीच्या संदर्भातील प्रश्न याच्या संदर्भामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून या ठिकाणी हा घटक महत्त्वाचा आहे. तर यानंतरच्या घटकामध्ये आपण शिलावरणाचा आणखी अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये शिलावरणाचं महत्त्व बघणार आहोत, त्याचबरोबर पृथ्वीचे अंतरंग बघणार आहोत. हे सर्व घटक आपण यानंतरच्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि खाली जी बेल आयकॉन दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला इथून पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ अभ्यासता येतील आणि ज्याचा तुमच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून फायदा होईल. थँक्यू, धन्यवाद.